नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण सांगली मिरज या GMCबद्दल माहिती घेणार आहोत, जी की हॉल तिकीटची तारीख कालची होती 23 डिसेंबर आणि अजूनसुद्धा हॉल तिकीट उपलब्ध झालं नाही. यासाठी ह्या लोकांनी आज म्हणजे कालच्याच तारखेमध्ये एक प्रसिद्धीपत्रक तयार केलं आहे. पेपर होणार, हॉल तिकीट येणार, सगळ्या गोष्टी सांगणार. कॅन्सल बिन्सल झालं नाही, बिंदास राहायचं आहे. पेपर होणार 31लाच तुमचं. आता हे प्रसिद्धीपत्रक तयार केलं आहे, त्या लोकांनी पाठवले. काय आहे याबाबत माहिती तुम्ही जाणून घ्या. दुसरी गोष्ट, जर चॅनलला नवीन असाल तर 100% सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढे कुठलीही आरोग्याशी संबंधित असेल, इतर गट असेल, नगरपरिषद, महानगरपालिका, त्यानंतर राज्य सरकारची जी येणारी 5,000 जागा आहे त्याच्याशी संबंधित कुठलाही प्रॉब्लेम असेल, तुम्ही मला कॉल व्हॉट्सअप करू शकता आणि त्याबाबत तुमची शंकाचं निराकरण करू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तत्पूर्वी माझा परिचय, मी सुद्धा एक आरोग्य खात्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटचा कर्मचारी आहे. अजून एक सांगायचं, ज्या विद्यार्थ्यांनी सांगली मिरजला पेपर असेल त्यांचा आता 31ला, त्यांनी जर अजून प्रश्नसंच घेतला नसेल तर या 7875034127 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करून PDF स्वरूपामध्ये 5 प्रश्नसंच फक्त 99 रुपयात घेऊ शकतात, जे की तुम्हाला ह्याच 99 रुपयाच्या पेपर संचनुसारच तुम्हाला पेपरला पॅटर्न असणार. सेम मी जे देईल त्याच पॅटर्ननुसार जवळजवळ तुमचे 70% पेपरला प्रश्न विचारतील, जे मी देणार त्या पॅटर्ननुसार. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला कळेल की कोणता अभ्यास करायला. ते जरी प्रॅक्टिस केली तरी तुमचं 70% अभ्यास होऊन झालं असं समजून जायचं. ठीक आहे. अजून एक सांगायचं, 5 पेपर सेट आहे. 5 मध्ये चालू घडामोडी 25चे पण आहे आणि 23चे पण आहेत, 24चे पण आहेत. काही वेळा 23-24चे पण विचारले जातात. दुसरी गोष्ट अजून एक सांगायचं, 5 पैकी माझं सिलेक्शन झालं होतं 2023ला, तो एक पेपर असेल आणि 4 मी स्वतः तयार केले, ज्याचा फायदा पुरेपूर तुम्हाला पेपरला होणार. त्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा, PDF स्वरूपात ते भेटून जाणार. आता बघा प्रसिद्धीपत्रक काय आलं हॉल तिकीट बाबत. चला तर पहिल्यांदा सुरुवात करू. इथे दिसते तुम्हाला स्क्रीनवर, वैद्यकीय शिक्षण औषध मंत्रालय मुंबईद्वारा मिरज सांगली यासाठी तासगावसाठी हे प्रसिद्धीपत्रक आहे. इथे दिसते तुम्हाला काल तारीख कितीची आहे, तर कालची तारीख होती 23-12 डिसेंबर. प्रसिद्धीपत्रक आहे अति महत्त्वाचे. बघा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज आणि पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली आरोग्य शिक्षण पदक तासगाव या संस्थांमधील गट संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी ऑनलाईन परीक्षेच्या प्रवेशपत्रकामध्ये विविध पदांचे पोस्ट कोड. बघा, म्हणजे तुम्ही जर सपोज एकच विद्यार्थ्यांनी 2-3 फॉर्म भरले असतील त्यांच्यासाठीच आणि इतर तुमच्यासाठी सुद्धा ते पोस्ट कोड येणार. आता तुमच्या हॉल तिकीटवर कदाचित तुमचे या पोस्ट कोड येणार, पदाचं नाव येणार नाही कदाचित. असंच होणार, असं माझं वैयक्तिक मत आहे. पोस्ट कोड प्रसिद्ध करण्यात येणार आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या पदाला कोणतं पोस्ट दिलंय, कोड नंबर दिलंय हे तुम्हाला दिसतंय. आता इथे एक स्क्रीनवर अजून खाली माहिती दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय औषध द्रव्य मंत्रालय मुंबई संचालन वैद्यकीय शिक्षण संस्था मिरज महाविद्यालय रुग्णालय वसंतदादा पाटील तासगाव यांच्या आस्थापनेतील गट वर्गातील विविध रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यात पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागणीकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीस अनुसरून उमेदवाराकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागवण्यात आलेले असून सदरच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेत परीक्षा दिनांक, इथे दिसतंय तुम्हाला, परीक्षा दिनांक 31 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांनी सूचित करण्यात येते की उपरोक्त परीक्षेचे प्रवेशपत्रामध्ये हॉल तिकीट अर्ज सादर केलेल्या विविध पदाचे पोस्ट कोड खालीलप्रमाणे नमूद करण्यात आलेले आहे. बघा, ह्यासाठी तुम्हाला वेळ झाला आहे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी, कारण कमिंग सूनच दाखवते हॉल तिकीट लिंकवर जेव्हा आपण डाउनलोड करतो त्यावेळेस. ठीक आहे, म्हणजेच काय की तुमची जे पद असेल, आता इथे दिसतंय तुम्हाला, इथे दिसतंय पहिल्यांदा पद कोड बघा. 11 नंबर जर आला हॉल तिकीटवर तर ते GMC मिरज क्लास 4 सर्वंट म्हणजे वर्ग 4 चतुर्श्रेणी सेवकसाठी असेल. त्यानंतर 12 नंबर कोड आहे मिरज डार्क रूम अटेंडंटसाठी. 13 नंबर आहे मिरज हॉस्टेल सर्वंटसाठी. 14 नंबर आहे अटेंडंट लॅबोरेटरी. त्यानंतर 15 नंबर लॅबोरेटरी सर्वंट. त्यानंतर 16 नंबर आहे मिरज पिऊनसाठी. हे पोस्ट कोड असे तयार करण्यात आले आहे. हे पोस्ट कोड तुम्ही
तुम्हाला स्वतः स्क्रीनशॉट मारू बघा पहिल्यापासून स्क्रीनशॉट मारा, ज्यांनी जो फॉर्म भरला असेल स्क्रीनशॉट मारून ठेवा. तुम्हाला तुमच्या त्यानुसार पोस्ट कोड आलं आहे की नाही हे चेक करता येईल हॉल तिकीटवर. आता सपोज एखाद्याने उदाहरणार्थ बघा इकडे, आता एखाद्याने मिरजसाठी बार्बरचा फॉर्म भरला, मग बार्बरसाठी त्याच्यावर बार्बर न येता काय येणार, 21 नंबर येणार हॉल तिकीटवर. मग त्याला समजेल की मी बार्बरचा फॉर्म भरला. एकाने 2 भरले असेल, 2 किंवा 3, त्यांना सपोज याने मिरजचा पोस्टमॉर्टम वॉर्ड सर्वंटसाठी घेतला असेल, मग त्याला 18 येईल. त्यानंतर कुकसाठी 24 येईल. असे 2-3 फॉर्म भरले असेल तर 2-3 कोड येणार हॉल तिकीटवरती. ठीक आहे. मग असे सगळ्या पदाचे हे कोड आहे. स्क्रीनशॉट मारा ज्यांनी भरला असेल त्यांनी त्या पदासाठी. मी स्लो स्क्रोल करतोय, स्क्रीनशॉट मारून ठेवा. आणि हॉल तिकीट कधी येणार हे सुद्धा सांगणार. ठीक आहे. स्क्रोल मारा, स्क्रीनशॉट मारा. मारलाय सगळ्यांनी स्क्रीनशॉट. बघा हे कालची आहे. कधीची आहे नोटिफिकेशन, ही कालची आहे, जे की तुम्हाला फायदेशीर आहे. आता दुसरी गोष्ट की हॉल तिकीट कधी येईल, तर ह्यासाठी तुम्हा लोकांना वेळ लागलेला होता पोस्ट कोड निर्मितीसाठी. माझ्या मते तुमची हॉल तिकीट आज संध्याकाळी, आज तारीख किती आहे, आज 24 डिसेंबर. ठीक आहे. 24 डिसेंबर सायंकाळी 5 वाजेनंतर, 5 वाजेपर्यंत किंवा त्यानंतर, 5 वाजेनंतर किंवा त्याच्या आधी सुद्धा हॉल तिकीट येऊ शकतं. टेन्शन घ्यायचं नाही. 31ला पेपर आहे. सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि सगळ्यांनी एकदम व्यवस्थित पेपर सोडवा. प्रश्नसंच नसेल घेतले तर घ्या. 99 मी काही खूप करोडपती नाही होणार, तुम्ही भिकारी नाही होणार आहे. ठीक आहे. पण त्याचा फायदा होईल बाबांनो. ठीक आहे. अजून काही विचारायचं असेल तर मेसेज करू शकता, कमेंट करा. काही प्रॉब्लेम असेल तर. धन्यवाद माझ्या विद्यार्थी मित्रांनो.